काय करतोय काय ना धामण सापाचं छोटं पिल्लू आहे. हां तर छोटंसं धामणाचं बाळ आहे. धामण सापाचं चिडलाय बघा किती, अंगावरती बाईट करतोय. झालं शांत राहा. हां तर मग चांगला दिलात. असू दे का. झालंय काय नाही, आपली माणसं आहेत. बाबू ये बघ. शांत शांत, इकडे इकडे बघूया. हे आपली माणसं आहेत. बाबू बघूया. झालं काय करतोय काय ना धामण सापाचं छोटं पिल्लू आहे. हां त्याला हे समोर हलकी वस्तू दिसली नाही की राग येतो, म्हणून तो एका जागी बसला. तुम्ही सगळे इथे होते ना. मी शेतावरून आलो. हां. बोला शेतावर बोलावलं होता. त्यांनी इथे बाईट चावलंय माझं. जर हा धामण साप मला पूर्णपणे माहिती नाही तर मी घाबरणार नाही. पण जर तो तुमच्या हलक्याचा चावला तर तुम्हाला सापांविषयी ते माहिती नाही पडलं म्हणून तुम्ही घाबराल. तुमचं ब्लड प्रेशर वाढतं आणि विष नसतानाही तुमचा जीव जातो. म्हणून एक 4 इनविन साप आहेत, त्यांना फक्त लक्षात ठेवली ना आपण तर आपले कितीतरी जीव आपण घराजवळ आलेले वाचवू शकतो. हा एक महत्त्वाचा संदेश आहे, तो तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा. कारण आपण साप घराजवळ आले या भीतीने खूप घाबरून जातो. लक्षात आलं. फक्त जर 4 साप आपण नाग, मण्यार, घोणस आणि पुरसे हे 4 साप विषारी आहेत. जर ते चावले तर आपल्याला न थांबता घरात सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे. कुठंच जायचं नाही, कोणाची वाट बघायची नाही. जो कोणी मिळतो त्याच्या गाडीवरती बसून ॲडमिट व्हायचं आहे. बाकी सगळे साप तुम्ही घराजवळ आलेले हुसकवू शकता किंवा सर्पमित्रांची मदत घ्या आणि त्याला सोडून द्या. ठीक आहे. हा धामण साप. आता ह्याला ओळखायचं कसं बघा बेटा. एक मिनटं थांब. हे जे तोंड आहे ना त्याचं, तोंडाच्या जबड्यावरती बघा काळ्या उभ्या रेषा आहेत दिसतात, त्या जोडलेल्या आहेत. त्याच्यावर तुम्ही हा धामण साप ओळखू शकता. आणि आता याची शेपटी माझ्या हातात आहे. त्याच्या शेपटीवरती आहे ना रेटिक्युलम असतं, जाळीदार नक्षी दिसते, छोटी छोटी ठिपके दिसतात. ते जाळीदार नक्षीने तुम्ही हा धामण साप ओळखू शकता. हा खूप मोठा होतो म्हणून लोक याला घाबरतात. दुसरं विशेष काय नाही सापामध्ये, कारण मोठा साप दिसला ना आपल्याला, अजगर दिसला, धामण साप दिसला तर आपल्या मनात भीती येते. तसं आपण ह्या मुलांना जर शिकवलं धामण साप बिनविषारी आहे, तो काही करत नाही किंवा तो विषारी नसतो किंवा विषारी सापच घराजवळून पकडून नेले पाहिजे, तर ती मुलं त्याप्रमाणे ट्रेन होतात. लक्षात आलं. धामण साप पूर्णतः बिनविषारी. तुमचं नाव सांगा. मी तुमच्या इथे अनंत हरी गावंड आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांनी हा जीव वाचवला, त्यांचं मनापासून आभार. मी प्रत्येकाला एक सांगेन, पाऊस सुरू झाला आहे, घरातून रात्री अपरात्री बाहेर पडताना पायामध्ये चप्पल, शूज आणि हातामध्ये बॅटरी असल्याशिवाय बाहेर पडू नका. कारण असे जीव बाहेर पडतात संध्याकाळचे आणि अनावधानाने आपल्या पायाखाली आला तर सर्पदंश झाल्याशिवाय राहत नाही. जर असं कधी झालं तर घाबरून जाऊ नका, एका जागी बसा. स्वतःची धावपळ करू नका, कारण धावपळ केल्याने काय होतं, आपलं जे हृदय आहे ना, हृदयाची धडधड वाढते. मग समजा जर तो विषारी साप चावला असेल ना तर ते विष आपल्या शरीरात गेलेलं असतं, मग ते पटकन आपल्या हृदयात येतं आणि हृदयामध्ये जेवढे पण व्हायटल ऑर्गन्स आहेत, आपले अवयव आहेत ना, त्यांना ते डिफंक्शन करतं, डिसेबल करतं, काम करायचं बंद करतं आणि आपला जीव जातो. म्हणून घाबरू नका. सर्पदंश झाला तर कोणाची तरी मदत घ्या आणि जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट घ्या. हे जमलं नाही तर कुठल्या तरी सर्पमित्राची मदत घ्या, तो तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाईल आणि उपचार करण्यासाठी डॉक्टरांना लवकरात लवकर सांगेल. याने काय होतं, वेळ वाचतो. जर ह्या वेळेतला जर वेळ आपण घालवला ना तर तो वेळ आपल्याला परत भेटत नाही आपल्या पेशंटला, आणि जर पेशंटचा जीव दगावणार असेल तर तो लवकर निघून जातो. ठीक आहे. आपला पेशंट सुरक्षित राहायला पाहिजे. ओके. हा धामण साप आहे, इंडियन रॅट स्नेक, पूर्णतः बिनविषारी, शेतकऱ्याचा मित्र, सर्वात जास्त उंदीर खाणारा साप आपण रेस्क्यू केला आहे. जवळ त्याच्या आदिवासात त्याला रिलीज करू. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू. चला जायचं.